शिवसेना नगरसेवकांना हॉटेलमधून चेकआउट करण्याचे आदेश मिळाले। हॉटेल ताज लँड्समधून सर्व नगरसेवक चेकआउट करणार आहे। कोकण भवनालाही शिवसेना नगरसेवक जाणार नसल्याची माहिती आता समोर येते। शिवसेनेने निकालानंतर सर्व नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवलं होतं। यानंतर हे सर्व नगरसेवक शिवसेना भवनात जाऊन गटनेता पदाची निवड होणार अशी चर्चा होती। मात्र आता हे सर्व नगरसेवक कोकण भवनात जाणार नाही अशी माहिती समोर येते। अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून। शुभम, नेमक्या काय घडामोडी घडतायत सध्या शिवसेनेच्या गोटात? प्रणिता, खरं तर आपल्यापर्यंत आता माहिती येत आहे की शिंदे गटाचे जे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक आहेत ते आज कोकण भवनला जाणार नाही आहेत। नगर विकास विभागाकडून काल संध्याकाळी राज्यपत्र जारी करण्यात आलं आहे असं देखील समजत आहे। तरी देखील आज कोकण भवनला जाणार नसण्याची सूत्रांकडून माहिती मिळत आहे। सध्या सर्व नगरसेवकांना लॉबीमध्ये बोलवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। काही वेळात सर्व नगरसेवक हे लॉबीमध्ये येणार आहे आणि पुढची जी चर्चा आहे ती होणार आहे। इतकंच नव्हे तर आज नगरसेवक जे आहेत ते पंचतारांकित हॉटेल चेकआउट देखील करणार आहेत असं देखील माहिती मिळत आहे। नेमकं शिवसेना पक्षामध्ये त्यांच्या नगरसेवकांसोबत चाललंय तरी काय असा मोठा प्रश्न निर्माण होत आहे। आणि दुसरीकडे मात्र भारतीय जनता पक्षाचे सर्व मुंबईचे नेते आहेत त्यांनी दिल्लीमध्ये नाराजगी व्यक्त केली आहे युती केल्याबाबतची। त्याचा तर हा इम्पॅक्ट पडत नाहीये ना असा एक मोठा प्रश्न सध्या उपस्थित होतोय प्रणिता। अगदी, मग असा जर प्रश्न उपस्थित होत असला शुभम, तर मग गटनेता निवड ही शिवसेनेची कधी होणार हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतोय। अर्थातच ज्यानुसार संख्याबळ हे शिंदे गटाचं 29 आहे आणि महायुती म्हणून सत्ता स्थापन करणार आहे, त्यामुळे गट स्थापन करून गटनेते पदाची निवड ही सत्ता स्थापनेच्या आधी होऊ शकते। कालच मिळालेल्या माहितीनुसार अजून मुंबई महापौर पदाच्या तर काही तांत्रिक कारणामुळे शुभम यांचा संपर्क तुटलेला आहे। मात्र शुभम, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर आता पुढे शिवसेनेच्या गोटात आणखी काय घडामोडी घडतात याकडे लक्ष लागलेलं आहे।